मुंबईतील 2 मेट्रो मार्गांचं आज लोकार्पण होतंय। मेट्रो 2B आणि मेट्रो 9 या मार्गिकेचं लोकार्पण होतंय। मंडाळे ते DN नगर मेट्रो 2B सेवेत येते। दहिसर ते मीरा भाईंदर मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते याचं उद्घाटन होणार आहे। यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहतील। तर मेट्रो 2B आणि मेट्रो 9 या मार्गिकेचं लोकार्पण आज होतंय। मुंबईतील 2 मेट्रो मार्गांचं लोकार्पण आज पार पडतंय। त्यामुळे मुंबईकरांसाठी अतिशय दिलासादायक बातमी म्हणावी लागेल। दहिसर ते मीरा भाईंदर मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण आज पार पडणार आहे। तर याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांनी। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दहिसर ते मीरा भाईंदर टप्प्यातील दहिसर ते काशीगाव या 9 मार्गिकेतील टप्पा 1 चं उद्घाटन पार पडणार आहे। आणि यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे देखील यावेळी उपस्थित राहणार आहेत। आणि आपण आता जी मेट्रो या ठिकाणी मुख्यमंत्री हिरवा झेंडा दाखवणार त्या मेट्रोमध्ये आहेत। आपण ही मेट्रो बघू शकता, अत्यंत सुंदर अशी ही मेट्रो आहे। आणि यासाठी आपण बघितलं या मेट्रोमध्ये जे ट्रॅकिंगनी सायकल आणतात त्याच्यासाठी स्टँड देखील ठेवण्यात आलेला आहे। जर आपण या ठिकाणी सायकल लावायची असेल तर आपण या ठिकाणी सायकल लावू शकता। आणि आपण बघितलं या ठिकाणी चार्जिंग पॉइंट देखील देण्यात आलेला आहे। तसंच आपण बघितलं या ठिकाणी आपत्कालीन गोष्ट काही घडली तर त्या ठिकाणी आपण बघितलं गॅस सिलेंडर हा देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। आणि आपण बघितलं या ठिकाणी निर्देश देखील आपण बघितलं देण्यात आलेले आहेत। आणि जो आपत्कालीन आपल्याला समजलं तर या ठिकाणी आपण हा बटन दाबायचा आहे आणि त्यानंतर आपण या ठिकाणी कॉल द्यायचा आहे। त्यानुसार या ठिकाणी आपण बघितलं तर आपत्कालीन व्यवस्थेला थांबवू शकतो। आणि आपण बघितलं तर या इकडे दाराला अडथळे जर आणलेस तर या ठिकाणी आपण बघितलं 5000 रुपयाचा दंड देखील आकारला जाणार आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। आणि संपूर्ण आपण डब्यामध्ये बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये CCTV हे देखील लावण्यात आलेले आहेत। आणि फायर अलार्म हे देखील या ठिकाणी दोन्ही आपण बघितलं तर महत्त्वाचं आहे आणि ते या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। तसंच आपण बघितलं तर ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी या ठिकाणी ही खुर्ची देखील ठेवण्यात आलेली आहे। आपण बघू शकता ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी ही खुर्ची ठेवण्यात आलेली आहे। पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे दहिसर पूर्व हा महत्त्वाचा टप्पा असणार आहे, कारण की या ठिकाणाहून आपण बघितलं तर दहिसर ते काशीगाव, तसेच दहिसर ते गुंदवली आणि दहिसर ते अंधेरी असा हा प्रवास असणार आहे। गुंदवली ते काशीगाव डायरेक्ट आपण प्रवास करू शकतो। आणि तसंच आपण बघितलं या ठिकाणी अंधेरीला जायचं असेल तर या ठिकाणी मेट्रो सेवा बदलायची आहे, पण तिकीट या ठिकाणी सेमच राहणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोत्रेसह मनोज दाळकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई। तर याचा तपशील आपण पाहतोय। मुंबई आणि उपनगरात मेट्रोचं जाळे रेड लाईन नाही, लांबी असेल 13.5 किलोमीटर दहिसर पूर्व मीरा भाईंदर। तर रेड लाईन 9 स्थानक असतील दहिसर, पांडुरंगवाडी, मीरागाव। त्याचबरोबर काशीगाव, साईबाबा नगर, मेडेतिया नगर, शहीद भगत सिंग, सुभाषचंद्र बोस स्टेडियम ही या मार्गातील स्थानक असतील। याबरोबरच ग्रीन लाईन 4A त्याची लांबी असेल 2.7 किलोमीटर, कासारवडवली ते गायमुख असा हा मार्ग असेल। यातली स्थानक आपण पाहतोय गोवनीवाडा, गायमुख, लांबी 10 किलोमीटर। तर अंधेरी पश्चिम ते मंडाले, मानखुर्द 3 टप्प्यात काम सुरू आहे। एकूण लांबी आहे 23 किलोमीटर। डायमंड गार्डन ते मंडाले 5.6 किलोमीटरचा पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे।